काय ग सुनवाय, भवानीचा भूतासारखा घरभर इंडात राहते. हे असं पदर घ्यायचा. हा, घरात धीर आहे, घरात सासरा आहे तुझा, घरभर इंडत राहते. घर काय तुझ्या बापाचा आहे? घर काय तुमचा पण बापाचं नाही आहे. सुनबाई, आमच्या एवढे आमच्या नवऱ्याचं नाव घ्यायला पण आम्ही घाबरत होते. सासूबाई, तुमचा जमाना गेला. आता आम्ही तर आमच्या नवऱ्याला नावं ठेवायला पण घाबरत नाही. अरे, भाजीची पिशवी तर विसरूनच गेली रिक्षामध्ये. अरे, आत्ता आणते जाऊन मी. हो आई, तुम्ही? अहो जावय, माझा लेकाने आणि माझ्या सुनाने घरात ना बाहेर काढले. 4 दिवस राहू शकते का तुमच्या घरात? अगं आई, असं काय म्हणताय? हे पण तुमचंच घर आहे. या बसा आई, मी पाणी आणतो तुम्हाला. अगं सुषमा, आई आली आहे. मोठ्या भावाने आणि वहिनीने तिला घराच्या बाहेर काढलंय. काय? मोठ्या भावाने आणि वहिनीने घराच्या बाहेर काढलंय? हो. मग इकडे कशाला आले? हे काय धर्मशाळा आहे काय? अगं ऐक तरी माझं. असं कसं ऐकणार? तुम्हाला सांगायला झालं नाही का त्यांना? आपलं घर किती छोटं आहे, पोरं आहेत, कसं पण कुठे पण जायचं, सांगायचं ना तुम्ही. काय नाही, तुम्ही सांगता ते सांगा ना, तर मी जाऊन सांगते. ऐक तरी तू माझं. नाही, मी जाऊन सांगते मग त्यांना. आता तुम्ही थांबा, मी जाऊन सांगते. काय हो सासूबाई? अगं आई, तू? अगो पोरे, सासू आणि आईमध्ये कधीपासून भेदभाव करायला लागली तू? मी तुला हेच संस्कार दिले का बाई? राहू दे, मी जाते घरी. अगं आई, मला माफ कर आई. हळू. तू आज खऱ्या अर्थाने एका आईचा अपमान केलायस. ओ कैशी बाप्पा, लोक म्हणतात झोप घेतल्याने सौंदर्य वाढते. खरं काय होय? हो, खरं आहे. म्हणूनच तुला मी 10 वाजेपर्यंत उठवत नाही.